निधीवरून अजित पवार शिंदेंमध्ये पडद्यामागे संघर्ष। अजित पवारांच्या खात्यात 14,000 कोटींच्या 2 निधींवर लक्ष ठेवा। शिंदेंच्या मंत्र्यांना सूचना, सूत्रांची माहिती। मंत्र्यांच्या बैठकीनंतर उदय सामंत अजित पवारांना जाऊन भेटले, तर शिंदेंच्या मंत्र्यांच्या तक्रारीनंतर अजित पवारांची शिंदेंसोबत दालनात बैठक। सर्वांना अधिकार, ज्याला कुणाला निधीवर वॉच ठेवायचा आहे त्यांना ठेवावा। शिंदेंनी निधी वाटपावर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्याच्या चर्चांवर अजित पवारांचं उत्तर। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रच लढायच्या। महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत प्रमुख नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती। लवकरच महामंडळ वाटपावर शिक्कामोर्तब होणार। फडणवीसांच्या मतदारसंघात 5 महिन्यात 8% मतदार वाढले। काही बूथवर 50% वाढ। राहुल गांधींचा मोठा दावा। प्रकरणी निवडणूक आयोगानेही मौन बाळगल्याचा आरोप। झूठ बोले कौवा काटे, अपमानास्पद पराभवामुळे राहुल गांधींचं दुःख वाढलं। फडणवीसांचा खोचक टोला। तर 25 पेक्षा जास्त मतदारसंघात 8%हून अधिक मतदार वाढ। बहुतांश जागी काँग्रेस विजयी। फडणवीसांचं आकडेवारीसह प्रत्युत्तर। आरोपांनंतर निवडणूक आयोगाकडून राहुल गांधींना चर्चेसाठी निमंत्रण। 12 जूनला आज आयोगाकडून ईमेलद्वारे पत्र। राहुल गांधींकडून मात्र अद्याप आयोगाला कोणतंही उत्तर नाही। निवडणूक आयोगासोबत पारदर्शक चर्चा व्हावी। सर्वांना नियम कायदा समान पाहिजे। खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावर उद्या अजित पवारांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक। मुस्लिम शिष्टमंडळासह राज्याचे पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त उपस्थित राहणार। माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनलचे 8 उमेदवार आघाडीवर। चंद्रराव तावडेंच्या बळीराजा सहकार बचावचा 1 उमेदवार आघाडीवर, तर शरद पवारांच्या पॅनलचे सर्व उमेदवार पिछाडीवर। सत्तेतील व्यक्तींनी कारखान्याची निवडणूक लढवणं अयोग्य। विरोधी गटानं मुद्दा उपस्थित केल्यास सत्तेतील लोक न्याय देऊ शकत नाहीत। अनौपचारिक चर्चांमध्ये शरद पवारांचं मत। अजित पवार 15 दिवसापासून राज्य वाऱ्यावर सोडून गावात बसले। धाक, पैसा, दहशतीचा वापर करून जिंकण्याला काही महत्त्व नाही। माळेगाव कारखाना निवडणुकीवरून राऊतांची टीका। शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी 20,000 कोटींच्या तरतुदीला मान्यता। सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांसाठी सुधारणा कर विधेयक आणणार। मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय। शक्तीपीठ महामार्गास 2 मंत्र्यांचा विरोध। मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद। शेतकऱ्यांची भूमिका मांडली। समन्वयानं मार्ग काढण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय। प्रकाश आंबेडकर यांची माहिती। 1ली ते 4थी हिंदी सक्ती नसावी। 5वी पासून हिंदी भाषा अभ्यासात असावी अशी आमची ही भूमिका। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं भाष्य। हिंदी भाषेला कमी समजणं अयोग्य, मात्र हिंदी भाषा 1ली ते 4थी पर्यंत सक्तीची करणं योग्य नाही। अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांचं वक्तव्य। आमच्यावर हिंदी का लादता असं शिंदेंनी भाजपला विचारावं। नुसत्या बैठका घेऊन मराठीची अवहेलना सुरू। फडणवीसांनी मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी काम करावं। संजय राऊतांची टीका।